गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपल्याला फ्लुइड डायनॅमिकचा लास्ट पॉईंट स्टडी करायचे आहेत. आज टॉपिक आपला संपतोय. तर यातला पहिला पॉईंट आहे तो म्हणजे हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. ओके, आता तुमच्यासमोर मी एक व्हेसल ड्रॉ केलं आहे. हे इंटरकनेक्टेड व्हेसल आहे. ह्या व्हेसलमध्ये मी लिक्विड पोअर केलं एका कंटेनरमध्ये. फॉर एक्झाम्पल, दिस इज ए, इट इज बी, इट इज सी अँड इट इज डी. मी कंटेनर ए किंवा व्हेसल एमध्ये लिक्विड पोअर केलं आणि नंतर मी ऑब्झर्व केलं तर लिक्विड लेवल इन ऑल व्हेसल इज सेम. लक्षात आलं? आपण लिक्विड पोअर केलं तर लिक्विड भरल्यानंतर प्रॅक्टिकली असं ऑब्झर्व झालं की लेवल इन ऑल द व्हेसल इज सेम. ओके, आता नीट लक्ष द्या. प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. Therefore, pressure is inversely proportional to area. Pressure is equal to H rho G. So P is directly proportional to H. आता इथे बघा, फॉर व्हेसल सी क्रॉस सेक्शनल एरिया इज लेस. याचा अर्थ व्हेसल सी आहे तिथे प्रेशर जास्त असायला पाहिजे आणि बीचा क्रॉस सेक्शनल एरिया कम्पॅरेटिव्हली लार्ज आहे म्हणजे प्रेशर कमी असायला पाहिजे. मी काय म्हणतो लक्षात येते का? आपण एका व्हेसलमध्ये लिक्विड पोअर केल्यानंतर प्रॅक्टिकली असं ऑब्झर्व झालं की लिक्विड लेवल इन ऑल व्हेसल इज सेम. प्रॅक्टिकली आपला मॅथमॅटिकली आपला फॉर्म्युला आहे पी इज इक्वल टू एफ अपॉन ए. प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. सो पी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ए. व्हेसल सीमध्ये क्रॉस सेक्शनल एरिया कमी आहे याचा अर्थ लिक्विडचं प्रेशर या पॉईंटला जास्त असणार आणि बीला क्रॉस सेक्शनल एरिया कम्पॅरेटिव्हली लार्ज आहे. सो बी पॉईंटला प्रेशर पी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ए म्हणजे इथे प्रेशर जास्त असणार तर इथे प्रेशर कमी असणार. बरोबर आहे? मग लिक्विड लेवल अनइक्वल व्हायला पाहिजेत कारण प्रेशर डिफरन्स असेल तर लेवल डिफरन्स पण राहणार बिकॉज पी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एच. प्रेशर डिफरन्स आल्यामुळं लिक्विडची लेवल अनइक्वल व्हायला पाहिजे पण प्रॅक्टिकली सगळीकडे लेवल सेम राहते. यालाच म्हणतात हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. लक्षात आलं? मी काय म्हणतो लक्षात आलं का? एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ॲट सी इथे या पॉईंटला एरिया कमी आहे त्यामुळे इथं प्रेशर जास्त आहे तर इथे प्रेशर कमी आहे. लिक्विड ऑलवेज फ्लो फ्रॉम हायर प्रेशर टू लोअर प्रेशर म्हणजे लिक्विड सी कडून बी कडे फ्लो व्हायला पाहिजे आणि लिक्विड लेवल इन कंटेनर बी इन व्हेसल बी राईज व्हायला पाहिजे. बरोबर आहे? पण प्रॅक्टिकली सगळीकडे लेवल सेमच राहते. यालाच म्हणतात हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. आणि याच्यावरनं कन्क्लुजन आपल्याला हे ड्रॉ करायचं आहे की प्रेशर इज इंडिपेंडंट ऑफ साईज ऑफ किंवा जॉमेट्री ऑफ कंटेनर. इट विल ओनली डिपेंड अपॉन हाईट ऑफ लिक्विड कॉलम. क्लिअर झालं? सो दिस इज हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. मी अजून एकदा क्लिअर करतो बघा. मी कंटेनर एमध्ये लिक्विड पोअर केलं. डिफरंट कंटेनर आहेत त्यांची शेप अँड साईज डिफरंट आहे. टिल देन प्रॅक्टिकली ऑब्झर्व केलं तर सगळीकडे लिक्विड लेवल सेम राहिली. ओके, आता तसं बघायला गेलं तर या पॉईंटला सीचा क्रॉस सेक्शनल एरिया कमी आहे आणि बीचा क्रॉस सेक्शनल एरिया जास्त आहे. पी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ए. जिथे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कमी आहे तिथे प्रेशर जास्त असणार आणि जिथे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जास्त आहे तिथे प्रेशर कमी असणार. लिक्विड ऑलवेज फ्लो फ्रॉम हायर प्रेशर टू लोअर प्रेशर म्हणजे लिक्विड आहे ती कंटेनर सीमधून कंटेनर बीकडे फ्लो व्हायला पाहिजे आणि लिक्विड लेवल इन कंटेनर बी इन्क्रीज व्हायला पाहिजे. बरोबर आहे? हे थेरॉटिकली झालं पण प्रॅक्टिकली मात्र सगळीकडे लिक्विड लेवल सेमच राहते. हे जे कन्फ्युजन करणारं ही आयडिया आहे ही पझलिंग करणारी जी आयडिया आहे त्या आयडियाला म्हणतात हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. मग याच्यावरनं कन्क्लुजन हे ड्रॉ करायचं की प्रेशर असतं इट इज इंडिपेंडंट ऑफ जॉमेट्री ऑफ व्हेसल. इट इज इंडिपेंडंट ऑफ शेप अँड साईज ऑफ व्हेसल. इट विल ओनली डिपेंड अपॉन हाईट किंवा इट विल ओनली डिपेंड अपॉन लेंथ ऑफ लिक्विड कॉलम इनसाइड दॅट व्हेसल. क्लिअर झालं? सो दिस इज हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. क्लिअर? ओके, मग ह्याचा पुढचा पॉईंट आहे पास्कल लॉ.
ह्याचं मी स्टेटमेंट सांगतो. मी काल अगोदरच्या लेक्चरमध्ये म्हटलंय तसं हे पूर्ण थेरॉटिकल आहे, त्यामुळे इथं लिहिण्यासारखं फार नाही आहे. ओके. अकॉर्डिंग टू पास्कल लॉ, इफ प्रेशर चेंज इज कॅरीड आउट in any one of the portion of liquid, it will uniformly transmitted in all portion of liquid. If pressure change is carried out in any one of the portion of liquid, in any one of the portion of interior of liquid, this pressure change is uniformly distributed all over the liquid. आपल्याकडे एक कंटेनर आहे, त्या कंटेनरमध्ये आपण लिक्विड फिल केलं आहे. जर एका पोर्शनमध्ये लिक्विडच्या एका पोर्शनमध्ये आपण जर प्रेशर चेंज कॅरी करत असू तर हा प्रेशर चेंज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट होतो थ्रूआउट इंटिरियर पोर्शन ऑफ लिक्विड. याला म्हणतात पास्कल लॉ. इफ प्रेशर चेंज इज कॅरीड आउट इन एनी वन ऑफ द पोर्शन ऑफ लिक्विड, इट विल युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड थ्रूआउट द इंटिरियर ऑफ लिक्विड. ओके, आता लक्ष द्या. माझ्याकडे एक व्हेसल आहे. माझ्याकडे व्हेसल आहे. फिटेड विथ फ्रिक्शनलेस एअर टाईट पिस्टन. ओके, हे एंड हा पिस्टन आहे. इथे हा पिस्टन आहे. ओके, दिस इज ह्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ए आहे, ह्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन 2A आहे, ह्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन 3A आहे आणि याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन A/2 आहे. वी हॅव अ कंटेनर. अ कंटेनर इज फिल्ड विथ अ लिक्विड अँड इट इज प्रोव्हाइडेड विथ एअर टाईट फ्रिक्शनलेस पिस्टन. ओपनिंग, फर्स्ट ओपनिंग हॅज piston whose area of cross section is A. Second opening has piston whose area of cross section is 2A. Third opening has piston whose area of cross section is A/2. Fourth opening has piston whose area of cross section is 3A/2. आता सपोज करा हा पिस्टन, फर्स्ट पिस्टन. ओके, ह्या पिस्टनला मी फोर्स अप्लाय केला F आणि इनवर्डला पुश केलं थ्रू सम डिस्टन्स, किंवा हा पिस्टन आहे, या पिस्टनला मी आउटवर्डला मूव्ह केलं थ्रू सर्टन डिस्टन्स. ओके, आता हा पिस्टन आउटवर्डला मूव्ह झाला की तिथं प्रेशर डेव्हलप होणार. फॉर फर्स्ट प्रेशर डेव्हलप झालं P इज इक्वल टू F/A. P इज इक्वल टू F/A. मी फर्स्ट पिस्टन आहे त्याच्यावर फोर्स अप्लाय केला F whose area of cross section is A. सो प्रेशर डेव्हलप P इज इक्वल टू F/A. आता मी जर इनवर्डला फोर्स अप्लाय केला असेल तर ऑब्वियसली ड्यू टू दिस प्रेशर हा पिस्टन, सेकंड पिस्टन आउटवर्डला मूव्ह होणार, थर्ड पिस्टन आउटवर्डला मूव्ह होणार आणि फोर्थ पिस्टन देखील आउटवर्डला मूव्ह होणार. म्हणजे हा पिस्टन असा मूव्ह झाला, हा पिस्टन या डिरेक्शनला मूव्ह झाला, हा पिस्टन या डिरेक्शनला मूव्ह झाला. बरोबर आहे? कळलं मी काय म्हटलं? मी काय केलं, पहिला पिस्टन आहे त्याला इनवर्डला मूव्ह केलं बाय अप्लाइंग फोर्स F. त्यामुळे तिथं जनरेट झालेलं प्रेशर किती असेल, P इज इक्वल टू F/A. आता इथं प्रेशर चेंज कॅरी केला, तो प्रेशर चेंज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झाला इन अ इंटिरियर पोर्शन ऑफ लिक्विड आणि त्या प्रेशरमुळं हे जे ओपनिंग आहे त्याचा पिस्टन आउटवर्डला मूव्ह झाला, ह्या ओपनिंगचा पिस्टन आउटवर्डला मूव्ह झाला आणि या हा पिस्टन आहे तोही आउटवर्डला मूव्ह झाला. आता ह्यांना जर आहे त्या ओरिजिनल पोझिशनला मेंटेन करायचं असेल तर इथे मला एक्सटर्नल फोर्स अप्लाय करावं लागेल F/2. इथे मला एक्सटर्नल फोर्स अप्लाय करावं लागेल 2F. तर इथे मला एक्सटर्नल फोर्स अप्लाय करावं लागेल 3F. मी काय म्हणते नीट लक्ष द्या. पहिलं जे ओपनिंग आहे त्या ओपनिंगवर मी इनवर्ड फोर्स अप्लाय केला F आणि त्या पिस्टनला मी आतमध्ये ढकललं टुवर्ड्स इंटेरियर पोर्शन ऑफ लिक्विड. त्याच्यामुळं प्रेशर चेंज झाला P इज इक्वल टू F/A. आता हा पिस्टन इनवर्डला मूव्ह झाला तर ऑब्वियसली
हे पिस्टन आहे ते सगळे आउटवर्डला मूव्ह होणार, बरोबर आहे. आणि ह्या पिस्टनला जर आहे त्या ओरिजिनल पोझिशनला मेंटेन करायचं असेल तर पहिल्या केसमध्ये मला फोर्स अप्लाय करावं लागेल F/2, इथे मला फोर्स अप्लाय करावं लागेल 2F, इथे फोर्स अप्लाय करावं लागेल 3F. मग आता सेकंड पिस्टन आहे तिथे डेव्हलप झालेलं प्रेशर फाइंड करूयात. सेकंड पिस्टन आहे तिथे डेव्हलप झालेलं प्रेशर असणार आहे P=F/2 अपॉन A/2. सो हे आलं F/A. थर्ड ओपनिंग आहे तिथे डेव्हलप झालेलं प्रेशर काढूयात. तिथं फोर्स अप्लाय केला आहे 2F आणि त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया 2A म्हणजे F/A झालं. फोर्थ ओपनिंग आहे तिथे फोर्स अप्लाय केला आहे 3F आणि ओपनिंग आहे 3A. सो तिथेही डेव्हलप झालेलं प्रेशर आहे F/A. सो सगळीकडे बघा प्रेशर जे डेव्हलप झालं आहे ते सेमच आहे. याचा अर्थ या ओपनिंगला मी प्रेशर चेंज कॅरी केला P, तो सगळ्या ओपनिंगला इन अ इंटिरियर पोर्शन ऑफ लिक्विड युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झाला. दॅट इज पास्कल लॉ. क्लिअर झालं. जर एखाद्या पोर्शनमध्ये तुम्ही प्रेशर चेंज कॅरी केला, हा प्रेशर चेंज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट होतो थ्रू आउट इंटिरियर पोर्शन ऑफ लिक्विड. सो दिस इज पास्कल लॉ. क्लिअर झालं. मग आपल्याला आता स्टडी करायचं आहे ॲप्लिकेशन ऑफ पास्कल लॉ. तर पहिलं ॲप्लिकेशन आहे हायड्रॉलिक लिफ्ट किंवा हायड्रॉलिक लिफ्ट. हायड्रॉलिक लिफ्ट. ओके. हायड्रॉलिक लिफ्ट यूज करतात, सर्व्हिसिंग सेंटर असतं बघा, तिथे व्हेकलना लिफ्ट करण्यासाठी हायड्रॉलिक लिफ्ट यूज करतात. आणि ह्या लिफ्टचं वर्किंग प्रिन्सिपल असतं पास्कल लॉ. बाय अप्लाइंग स्मॉल फोर्स वी आर गोइंग टू लिफ्ट हेवी व्हेकल्स. आता ह्याचं कन्स्ट्रक्शन बघा. इट कन्सिस्ट ऑफ 2 टँक्स. It consists of 2 tanks, one with small cross-sectional area, other having comparatively large cross-sectional area, and both are provided with frictionless airtight piston. इथे व्हेकल असणार आहे. आता हे हेवी व्हेकल आहे, ह्याला आपल्याला लिफ्ट करायचं आहे बाय अप्लाइंग कंपॅरेटिव्हली स्मॉल फोर्स. आता लक्ष द्या, पहिलं जे ओपनिंग आहे ह्याचा क्रॉस सेक्शनल एरिया अगदी स्मॉल आहे ॲज कम्पेअर टू सेकंड, बरोबर आहे. ह्याच्यावर फोर्स अप्लाय करतात F. मग F=, किंवा त्याच्यामुळं प्रेशर चेंज झाला P=F/A. P इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू A. पहिलं जे ओपनिंग आहे त्याचा क्रॉस सेक्शन कमी आहे, त्यामुळे तुम्ही जरी स्मॉल फोर्स अप्लाय केला टिल देन P इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू A. त्यामुळे डेव्हलप झालेलं प्रेशर कंपॅरेटिव्हली लार्ज असेल. मी काय म्हणते तुमच्या लक्षात येतं आहे का? हे ओपनिंग आहे, इथे जो पिस्टन आपण प्रोव्हाइड केला आहे त्या पिस्टनचा क्रॉस सेक्शन कंपॅरेटिव्हली स्मॉल आहे. सो तुम्ही स्मॉल फोर्स अप्लाय केला आहे, पण फोर्स जरी स्मॉल असेल तरी क्रॉस सेक्शनल एरिया पण स्मॉल आहे. P इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू A. त्यामुळे या केसमध्ये चेंज इन प्रेशर आलं F/A. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, प्रेशर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया. क्रॉस सेक्शनल एरिया स्मॉल आहे, त्यामुळे चेंज इन प्रेशर इज कंपॅरेटिव्हली लार्ज अँड दिस चेंज इन प्रेशर इज युनिफॉर्मली ट्रान्समिटेड थ्रू द इंटिरियर पोर्शन ऑफ लिक्विड. बरोबर आहे. ऑब्वियसली या ठिकाणी प्रेशरमधला चेंज कंपॅरेटिव्हली लार्ज असेल, ऑब्वियसली इट विल गेट लिफ्टेड विथ कंपॅरेटिव्हली लार्ज फोर्स. लक्षात आलं. मी पुन्हा एकदा रिपीट करतो. हायड्रॉलिक लिफ्ट असते त्याच्यामध्ये 2 चेंबर असतात, एका आणि बोथ चेंबर्स आर प्रोव्हाइडेड विथ फ्रिक्शनलेस एअरटाईट पिस्टन. एक चेंबर असतो त्याचा क्रॉस सेक्शन एरिया कंपॅरेटिव्हली स्मॉल असतो, एक क्रॉस सेक्शन आहे त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया कंपॅरेटिव्हली लार्ज आहे. आता इथे पहिलं जे ओपनिंग आहे, पहिला जो चेंबर आहे त्याच्यावर तुम्ही स्मॉल फोर्स अप्लाय केला F,
त्याच्यामुळं प्रेशरमधला चेंज आला पी इज इक्वल टू एफ अपॉन ए. पी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ए. क्रॉस सेक्शनल एरिया स्मॉल आहे त्यामुळे प्रेशरमधला चेंज कंपॅरेटिव्हली लार्ज असेल. अकॉर्डिंग टू पास्कल लॉ दिस लार्ज चेंज इन प्रेशर इज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड थ्रूआउट इंटिरियर पोर्शन ऑफ लिक्विड. ऑब्वियसली हा जो लार्ज क्रॉस सेक्शनवाला चेंबर आहे इथे डेव्हलप झालेला चेंज इन प्रेशर कंपॅरेटिव्हली लार्ज असणार आहे, विच एक्झर्ट लार्ज फोर्स ऑन पिस्टन ॲज अ रिझल्ट ऑफ दिस व्हेकल गेट लिफ्टेड. बरोबर आहे. सो इथे फोर्स सपोज कर आपण अप्लाय केलं F1 आणि इथे डेव्हलप झालेला फोर्स आहे F2. तर P इज इक्वल टू F1A1. तर P इज इक्वल टू या ओपनिंगसाठी F2A2. मग दोघांना इक्वेट करूयात. F1A1 इज इक्वल टू F2A2. देअरफॉर F2 इज इक्वल टू F1 इंटू आपण F2 काढतोय. F2 इज इक्वल टू F1 इंटू A1 अपॉन A2. क्लिअर झालं. हे झालं वर्किंग प्रिन्सिपल ऑफ हायड्रॅलिक